माझी माऊली कशी झोपली बा. तर चला कालचाच ब्लॉग पुढं कंटिन्यू करते. आम्ही देवाचं दर्शन घेतल्यानंतर जत्रा बघितल्यानंतर चाललो होतो ताहराबादला जे आपलं महिपती महाराज आहे त्याला प्रतिपंढरपूर म्हणतात त्या ठिकाणी चाललेलो आहे. चला तिथं दर्शन वगैरे घेऊ, आमच्यासोबत तुम्ही पण घ्या. चला अशी तुळस पाहिजे घरी का हो. चला 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 चल तू. हे आहे ताहराबादमधलं महिपती महाराजाचं मंदिर. ही त्यांची गादी आहे आणि खाली त्यांची समाधी आहे. आधी समाधीचं दर्शन घेऊ आणि नंतर महाराजांचं घेऊ. चला 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 असं कोणी नसलं का मग दर्शन घ्यायला भारी वाटतं ना. इथं खाली आल्यानंतर बऱ्याच जणांच्या समाधी आहेत ते सगळीकडे दर्शन घेतलं. पलीकडच्या बाजूची जी समाधी आहे ती मेन महाराजांची समाधी आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. डिझाईन पण खूप छान केलेली आहे. आता तर नवीन डिझाईन केली आहे त्याने, आणखी सुंदर दिसते. आधी वरती जाऊ देत होते पण आता हे बंद केलं आहे त्यांनी सगळं आणि तिथं एकदम शांतता होती. आज पहिल्यांदाच असं झालं का एवढी शांतता होती. आम्ही कंटिन्यू जत्रेच्या दिवशी येत असतो तेव्हा इथं पाय ठेवायला पण जागा नसते. आज मात्र एकदम मोकळं आहे सगळीकडं. लगेच गळ्यात पडतो. हौच हौच हो. मला तर ना हे नाव कोरलेलं खूप जास्त आवडलं. किती सुंदर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती डिझाईन पण मोरपिसाची किती सुंदर काढलेली आहे. एकदम युनिक पण वाटतं आणि छान पण वाटतं आणि वरती पण छान छान खिडक्या आहेत. आता खाली समाधीचं दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट स्टेपनी वरती गेलं. खाली जिथं समाधी आहे ना त्याच ठिकाणी वरती महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. इतकी सुंदर मूर्ती आहे की बस. मस्त त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. बाप्पा महाराजांचं त्यांच्या पावलांचं दर्शन घेऊन आता महाराजांना पूर्ण गोल गरका मारून घेऊ. तू कर बाप्पा. श्राव बाप्पा कर. बाप्पा कर. बाप्पा करून घे. बाप्पा बाप्पा. महाराजांचं दर्शन घेऊन थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो आणि निघालो. बराच उशीर झाला होता, घरी जायचं होतं. अण्णा पण वाट बघत होते. घरी गेलो. मस्त संध्याकाळी दमलो होतो. पटकन आवरून झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठून हा सूर्य बघून खरंच खूप मनाला भारी वाटलं. किती छान पक्ष्यांच्या किलबिल्लटाचा आवाज येतोय ना. इकडे मात्र पिलूची आणि अण्णाची छान मस्ती चालू झालेली होती. पिलू पहिल्यांदा अण्णांना खूप घाबरायची, त्यांच्या जवळ अजिबात जात नव्हती. पण ह्या वेळेस गेल्यानंतर ती खूप फ्रेंडली झाली होती. त्यांच्याबरोबर चांगली मॅच पण झाली होती आणि त्यांच्या जवळ बसत पण होती आणि खेळत पण होती. अण्णा चावल्यावर मात्र आम्हाला एवढं जास्त रडायला आलेलं होतं. श्रावच्या पायातल्यामध्ये दोरा गुतला होता म्हणून अण्णा तो दोरा काढून देत होते. सकाळचं टायमिंग होता, सकाळची कामं चालूच होती. अक्काचं पण दूध वगैरे ओतून घेण्याचं काम चालू होतं. आज कांदे भरायचं काम करायचं होतं आमचं, भुसारा भरायचा होता. तर एकच टेलर कांदे होते आणि वरती थोडेफार होते तर ते सकाळी सकाळीच आणून टाकले होते. ह्या टेलरमधले कांदे ओतताना बघून पिलू मात्र खूप जास्त घाबरली होती. तिला काय झालं होतं माहीत नाही. काल पण महिपती महाराजाच्या तिथं पप्पांनी असं खोटं माझ्या अंगावरती गाडी आणली तर ती खूप जास्त घाबरली होती आणि रडायला लागली होती. मे बी आता पण तिला तेच आठवले म्हणून एवढी जास्त रडते. थांबा तुम्हाला दाखवते. मला काय नाही करी. मला काय नाही करी. कांदे भरायला काही जास्त नव्हते, एकच टेलर होतं म्हणून जास्त जणांना नव्हतं बोलवलेलं. माझ्या जाऊबाई सासूबाई अशाच 2-4 जणी आलेल्या होत्या फक्त कांदे भरायला. आम्ही मात्र चहा बनवायला गेलो होतो 2घी जणी. मी चहा बनवत होते तेव्हा मात्र ती मला मदत करत होती. शाऊ इकडे बघ. 3-4 जणीच आलेल्या होत्या आणि माझ्या सासूबाई होत्या. मी पण थोडेसे कांदे भरू लागले त्यांना. हे बाय बघ बरं.
कांदे भाताने पिलू काय मांडीच्या खाली उतरत नव्हती. त्यानंतर जेव्हा विंचू निघला तेव्हा मात्र आम्ही दोघी पळून गेलो. त्यानंतर कांदे लवकरच भरून झाले होते. ह्या दोघांनी मात्र खरवस बनवून खायला घेतलं होतं. ते दोघांना जरा जास्तच आवडतं. पिलूचं मात्र जिथं भेटन तिथं झाडू घेऊन झाडायचं काम चालू होतं, घरी पण आणि बाहेर पण. त्यानंतर माऊ दिसल्यावरती मात्र आम्ही एकदम शांत झालो आणि माऊच्या मागं पळत पळत गेलो. चाकू नको घेऊ बाळा. ते पा अण्णा पडले. हा देऊ राहिली ये देऊ राहिले. देणार आहे. मी गाडी खायचं. हा बसा बाई. अजून शिवाशी बोलल्यावर तो हे काय ऐकणार आहे का? तो तुम्हाला मान्यता देईल का हे समजा करायला? हे बी बरोबर बोललास तू. शिवा परवानगी देणारच नाही. लागलं तिला. काय नाही काय गप खायची दोन घास नाही पण लय त्रास. पिलूने आता दीदीला चांगलं रडायला लावलंय. चला आपण उद्या भेटू. बाय.